मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकल्या प्रकरणामध्ये आरोपी उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, दादर कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी। सीसीटीव्हीमधून आरोपीची ओळख पटवली पोलिसांची माहिती। छत्रपती शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याचं सुशोभीकरण, पुतळ्याच्या परिसरामध्ये साफसफाई आणि डागडुजीचं काम सुरू। मेहुल जैन आणि कमलेश जैन यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी। जीएसटी घोटाळा प्रकरणामध्ये मेहुल जैन, कमलेश जैन यांना अटक। आलिशान फ्लॅट असताना मुंडे शासकीय बंगला रिकामा करत नव्हते, मुदतीपेक्षा 1 दिवस वाढला तरीही दंड भरावा लागतो। मुंडेंकडून 56 लाख ही दंडाची रक्कम वसूल करावी, अंजली दमानी यांची मागणी। लातूरमधील महादेव कोळी समाजाचं आमरण उपोषण स्थगित, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ। उर्वरित महाराष्ट्रात जे निकष आहेत तेच निकष मराठवाड्यामध्ये लागू केले जातील, पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं आश्वासन। शिवसेना शिंदे गटातील जिल्हा प्रमुख शांताराम दाने पाटलांच्या कारभाराला कंटाळून 40 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, पदाधिकाऱ्यांकडून शांताराम दाने पाटलांवर अनेक गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी। वसई विरार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा दुबईतील महागड्या गाड्यांमध्ये मौज केल्याचा व्हिडिओ व्हायरल, कर्मचाऱ्यांच्या विरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक, हातात फलक घेऊन महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन। राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन त्या मोठ्या उद्योजकांना द्यायच्या आहेत, शेतकरी नेते राकेश टिकेत यांचा आरोप, तर शेतकऱ्यांसाठी विदर्भात मोठं आंदोलन पुकारण्याचा इशारा। विश्रांतवाडीच्या शांतीनगर परिसरामधील चव्हाण चाळीच्या पर्यायी पुलावर नेहमी पाणी साचतं, या विरोधामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचं पाण्यामध्ये लोळून आंदोलन, महापालिका कार्यवाही करत नसल्याचा आंदोलकांचा आरोप। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात वनराज अंदेकरची पत्नी सोनाली आणि कृष्णा अंदेकरची पत्नी प्रियांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, दोघांचा आयुष कोमकर हत्या प्रकरणात समावेश असल्याचा पोलिसांना संशय। मुंबईतील मोनोरेलला 20 सप्टेंबरपासून स्थगिती दिली जाणार, स्थगितीचा काळ किती महिन्यांचा असेल याबाबत स्पष्टता नाही, मोनोरेल अत्याधुनिक सुविधांसह पुनरागमन करणार। गोंदियामध्ये बिअर बारच्या विरोधामध्ये शेकडो ग्रामस्थ एकवटले, बिअर बारचा परवाना रद्द करण्याची मागणी, देवरीच्या उच्चेपूरमधील ग्रामस्थांचं राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना निवेदन। पंढरपूर बाजारामध्ये अतिवृष्टीमुळे भाजीपाला महागला, भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्यानं सर्वसामान्य कुटुंबाचं बजेट कोलमडलं। सांगलीमध्ये खाद्य विक्रेत्यांच्या गाड्या हटवण्यावरून वाद, प्रतापसिंह उद्यानासमोर खाद्य विक्रेत्यांच्या गाड्यांसमोरच घंटागाडी आणि अतिक्रमण गाड्या लावत असल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेकडून पालिकेच्या कारभाराविरोधात निषेध। विविध मागण्यांसाठी नर्सिंगच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा यापेक्षा देखील तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। परभणीमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचे 1 दिवसीय काम बंद आंदोलन, होमिओपॅथिक डॉक्टरांचा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीचा निर्णय मागे घ्या, इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी। बीडच्या अंबाजोगाईमध्ये रेसिडेंट डॉक्टरांचे विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन, मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षा देखील मोठं आंदोलन करू, डॉक्टर संघटनांचा इशारा।